Hello students, in today's video we are going to see English workshop of the lesson 2.5 A Play Part 1. Before start our video, as usual I request you to subscribe my channel and like the video. First activity, list the character that have appeared so far in the play. कॅरेक्टरांचे नावं जे कॅरेक्टर आले या नाटकामध्ये आतापर्यंत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहे. आन्सर पहा. द किंग, फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, फोर्थ गार्ड, मेसेंजर, डिसिपल, कोर्टियर, थीप, मर्चंट, ब्रिकलेयर्स, मॉर्टर मेकर, मनी लेंडर, money lender's daughter. These are the characters that have appeared so far in the play. Then second one, list all the different title they use to address the king. वेगवेगळे टायटल ज्या या पाठामध्ये राजा करता वापरले गेलेले आहेत, राजा किंग करता, ते आपल्याला लिहायचे आहेत. आन्सर पहा. द ग्रेट किंग चौपट, द माइटी किंग चौपट, most noble, most revered, most gracious, most learned king चौपट, royal monarch, noble king, royal lord, most kind lord and king, o merciful king, just king. ही टायटल्स राजाकरता या पाठामध्ये वापरलेली आहेत. देन थर्ड वन, कॉपी द एक्सप्लेनेशन फ्रॉम द प्ले ॲट लिस्ट 5. कमीत कमी 5 एक्सप्लेनेशन असलेले शब्द वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. कमीत कमी किती लिहायचे? 5. आन्सर पहा. फर्स्ट वन, ओ मोस्ट ग्रेट किंग. बी जस्टिस. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी मार्क्स लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क्स लिहायचे, तेव्हाच तो एक्सप्लेनेशन सेंटेन्स होईल. ओ नोबल किंग, a life for life. The merchant must be hanged. O most king, lord and king. Then fourth one, copy the orders in bracket imperative sentences from the play. आपल्याला imperative sentence चे ऑर्डर्स लिहायचे आहेत. तर फर्स्ट वन आन्सर पहा. बी अलर्ट, हार्ड. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्या वाक्यांची सुरुवात कशापासून होते? क्रियापदापासून होते, त्याला आपण काय म्हणतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर याच्यामध्ये बी अलर्ट पहा, बी हा क्रियापद आहे. हार्ड, गो टू द रॉयल मोनार्च, फेस द मर्चंट ॲट वन्स, डू नॉट फ्रेट फादर, स्पेअर माय डॉटर, लेट द पोर्टर बी ब्रॉट हिअर, summon the mortar maker at once, bring the careless bricklayers. Then fifth one, use your imagination and the details from the play and draw a map of another अंधेर नगरी. पहा, तुम्हाला हा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे. अंधेर नगरी या पाठात या जो नगरी आहे त्याचा मॅप काढायचा आहे. आपल्या स्वतःच्या इमॅजिनेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. Write what each of the following should have said after listening to the complaint against him or her. आपल्याला कंप्लेंट कोणती केली त्याबद्दलचं वाक्य लिहायचे आहे प्रत्येक वाक्य म्हटल्यानंतर. तर पहा, डॉटरने कोणती कंप्लेंट केली पहा. आय एम नॉट टू ब्लेम, व्हाय डिड ही लुक इन माय डायरेक्शन. देन पोर्टर यांनी कोणती कंप्लेंट केली पहा. आय एम सॉरी, द पॉट मे हॅव बीन डिफेक्टिव्ह बट आय डिड नॉट डू इट ऑन पर्पज, इट वॉज अ मिस्टेक. देन सी मॉर्टर मेकरनी काय कोणती कंप्लेंट केली पहा. इफ माय मॉर्टर वॉज नॉट गुड क्वालिटी, नॉट ऑफ गुड क्वालिटी, व्हाय डिड द ब्रिक लेयर बॉय इट अँड यूज इट. त्यानंतर ब्रिक लेयरनी कोणती कंप्लेंट केली पहा. I said the brick well, I laid the brick well,
What really went wrong is behind my understanding. Then last one, merchant. Merchant ने कोणती कंप्लेंट केली? I have been staying here for some time. My house is not old. It is new and everything has been fine. The thieves have weakened the wall by making a hole in it. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, व्हॉट शुड द किंग हॅव सेड टू द thief. त्या राजाने त्या चोराला काय म्हणायला पाहिजे? तर पहा आन्सर, द किंग शुड हॅव टोल्ड द thief दॅट he and his friend were doing something wrong. Stealing is not a good deed but a sin for which he would be punished. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, will a thief appear in a court on his own? Why does the thief dare to do so? Answer, no. Thief appears in a court on his own. म्हणजे स्वतः आला का तो चोर? तर नाही. Why does this thief dare to do so? म्हणजे चोर स्वतः येईल का? येतो का याच्यामध्ये? आपला कोर्टमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जातो काय? नाही. परंतु इथं म्हणून आपण आन्सर लिहिला, नो thief appears in a court on his own. This thief dare to do so. आता इथं ह्या चोराने का बरं हिम्मत केली? This thief dare to do so because he knew the king would listen to him. Whether he was a thief or anyone else, no one was ever thrown out of the court. कारण की त्याला इथं माहित होतं की राजा माझं ऐकेल म्हणून. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द वर्ब इन इच. आपल्याला इथं काही वाक्य दिलेले आहे, त्यामधील आपल्याला त्या वाक्यातील सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोणता आहे आणि वर्ब कोणता आहे, क्रियापद कोणता आहे ते लिहायचं आहे. पहिलं वाक्य पहा, यू आर अ स्ट्रेंजर. या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? सब्जेक्ट यू. आणि वर्ब किंवा त्याला प्रेडिकेट म्हणतो आपण, आर अ स्ट्रेंजर. वर्ब म्हटलं तर आर ऍक्च्युअली, आणि प्रेडिकेट आर अ स्ट्रेंजर. आय एम अ व्हिजिटर हिअर. याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट, एम अ व्हिजिटर हे प्रेडिकेट, वर्ब एम. यू हॅव हर्ड राईट. सब्जेक्ट यू, have heard right, predicate have heard. He must pay with his life. Subject he, must pay with his life, predicate. The king will not hang me. The king subject आणि त्यामधील predicate आहे will not hang me. Then last one, read the following sentences. Tick the ones in passive voice. Copy them correctly. तुम्हाला जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यांना टिक मार्क करायचं आहे आणि त्यांना तुमच्या बुकात तुम्हाला लिहायचं आहे. मी फक्त इथं टिक मार्क करून देतो. पहा, पहिलं वाक्य, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. याला टिक नाही केलं कारण की हा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य नाही. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. हा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे कारण की बाय लागलेला आहे. पहा, आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. हा पॅसिव्ह व्हॉइसचा नाही म्हणून याला टिक मार्क नाही, ऍक्टिव्ह व्हॉइसचा आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, आय बेग फॉर जस्टिस. हाही ऍक्टिव्ह व्हॉइसचा आहे, पॅसिव्ह व्हॉइसचा नाही म्हणून टिक मार्क नाही. अँड माय फ्रेंड वॉज इनिशियली किल्ड. वॉज पा आलेला आहे त्यामुळे तिथं काय झालेला आहे तो पॅसिव्ह व्हॉइस. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. हे सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस हॅज बीन. याच्यावरून ओळखलं आपण. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेयर. आता हा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे म्हणून याचं का केलेलं नाही, आपण टिक मार्क केलेलं नाही. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप हा बघितलेला आहे. 2.5 प्ले पार्ट 1चं. व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.